वक्तव्यानं वाद कसा पेटला? भाजप काँग्रेस कार्यकर्ते भिडले, राडा का झाला? दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी, निषेधही केला. कार्यकर्ते तापले, पोलिसांचा बंदोबस्त तगडा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यानं राज्यात काँग्रेस विरोधात भाजप आक्रमक झालाय. जालन्यात काँग्रेस खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तर काँग्रेस कार्यकर्त्यांनीही याला विरोध करत प्रत्युत्तर दिलं. यामुळे पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त वाढवला. जालन्यात नेमकं काय घडलं? भाजप कार्यकर्त्यांची मागणी काय आहे? काँग्रेस कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानं राज्याच्या राजकारणात सध्या तीव्र वाद निर्माण झालाय. टिपूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्षेच मानलं पाहिजे असं वक्तव्य सपकाळ यांनी केलं. यावर भाजपनं आक्रमक भूमिका घेतलीय. जालन्यात भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून सपकाळ यांच्यावर तीव्र टीका केली जातीये. वक्तव्य मागे घेत माफी मागावी या मागणीसाठी भाजपनं खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. त्याला काँग्रेसनंही प्रत्युत्तर देत घोषणा दिल्या. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आल्यानं तणावाचं वातावरण होतं. त्यामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आधी पाहूया भाजपची काय मागणी आहे. खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र, हा देश, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा काही टिपू सुलतानचा नाही. परंतु काँग्रेसच्या मताच्या लालचीसाठी, काही समुदायाला खुश करण्यासाठी टिपू सुलतानचं गणना ही छत्रपती शिवाजी महाराजासोबत करण्याचं पाप हर्षवर्धन सपकाळ राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष यांनी केलं. खरं म्हणजे आम्ही हर्षवर्धन सपकाळ हे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे, त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. कारण की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कोणीही बराबरी करू शकत नाही. जगाच्या पाठीवर एकमेव राजा होता तो छत्रपती शिवाजी महाराज. स्वतःचे माय बहीण असेल सगळ्याला समान वागणूक देणारा एकमेव उदाहरण. आणि टिपू सुलतान सारखा क्रूर प्रवृत्तीचा हा याची जर गणना जर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ करीत असन हे दुर्दैव आहे. म्हणून काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन आज जालना जिल्ह्याच्या वतीने करीत आहे. आणि हर्षवर्धन कांबळेचा आज भारतीय जनता पार्टी जालना शहर आणि जालना ग्रामीणच्या वतीने आम्ही निषेध करतो. जाहीर निषेध. तर यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर टिपू सुलताननं कार्य केलं असं सांगत काँग्रेसनं बाजू लावून धरली. सोबतच कोश्यारींसारख्या अनेकांनी महाराजांचा अपमान केला, त्यावर मुख्यमंत्र्यांनी काय कारवाई केली असा सवाल मुख्यमंत्र्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. माननीय खासदार साहेबांच्या ऑफिसवर आले मोर्चा घेऊन. ते सांगितलं त्यांनी देवेंद्र फडणवीसना, आणि ते इथं आले. आमचा देवेंद्र फडणवीसना एवढा सवाल आहे की ज्या आपल्या महाराष्ट्रात येऊन जो राज्यपाल आहे कोश्यारी यांनी शिवाजी महाराजाबद्दल, महात्मा ज्योतिराव फुले बद्दल, सावित्रीबाई फुले बद्दल ज्यावेळेस अपशब्द वापरले होते त्यावेळेस हे भाजप गप्प का होता आणि देवेंद्र फडणवीस गप्प का होते, हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. म्हणूनच आम्ही बी सुद्धा ज्यावेळेस इथं आले तर आम्ही तेच केलं. माफी मागण्याचा प्रश्नच नाही, कारण की यांनी तोडफोड केलेलं आहे. सपकाळांनी काय सांगितलं की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य इथं निर्माण केलं त्या स्वराज्याचं पाहून तिकडं त्या टिपू सुलतानना आदर्श घेतला आणि टिपू सुलतानना त्या आदर्शावर, शिवाजी महाराजांच्या आदर्शावर टिपू सुलतान चालले आणि ते इंग्रजांविरुद्ध लढलेले. आणि त्याविषयी आम्ही फक्त एवढं याच्यासाठी उभा राहिलो इथं की तुम्ही इथं चिन्माद असेल, हे देवेंद्र फडणवीस स्वतः त्या एका नाशिकच्या एसपीला छत्रपतीची उपमा देतात. आणि तुम्हाला एक त्याच्या आधी सांगतो की आज भाजपनं जी रितू तावडे जी महापौर केली मुंबईची, तिनं सुद्धा मुंबईच्या एका भागाला टिपू सुलतानचं नाव द्यावं. आणि त्यावेळेस साटम हे नगरसेवक होते, आज ते प्रदेशाध्यक्ष. म्हणजे यांनी नाव दिलं आणि यांचे प्रदेशाध्यक्ष करतात, त्यांना महापौर करतात. आणि हर्षवर्धन दादा तसं बोललेच नाही, पण यांनी तर नाव दिलं ना, मग आम्ही सुद्धा मग निषेध करायचा का, हा विषय त्याच्यात. एकीकडे मालेगाव मधल्या ज्या फोटोवरून हा वाद सुरू झाला तो टिपू सुलतानचा फोटो हटवण्यात आलाय, तर दुसरीकडे सपकाळांच्या विधानानं नवा वाद चिघळलाय. दरम्यान पुण्यात पर्वती पोलीस ठाण्यात सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. सपकाळांचं वक्तव्य तेढ निर्माण करणारं असल्याचं या तक्रारीत म्हटलंय. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात हल्लाबोल करत राज्यभर आंदोलनाचं हत्यार उपसलंय.
या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. सुयोग खर्डेकर सह अनंत साळी, lokmat.com, जालना.